तर काय मंडळी कशा आहेत? आज येते नवीन व्हिडिओ परत पुन्हा एकदा. आणि ही व्हिडिओ असणार माझा सेल्फ बड्डे गिफ्ट. ॲक्च्युली डिसेंबर हा माझा बड्डे मंथ असतो. सो यावेळी माझा बड्डे होता वीकडेला. मी काय जास्त करू नाही शिकलो आणि ऑफिससुद्धा होतं त्या टायमाला. पण सेल्फ बड्डे गिफ्ट म्हणून मी घेतला आहे अशी काहीतरी जे आपल्याला पुढे खूप जास्त यूज होणार आहे. आणि मी हे प्लॅन पण नाही केला. मी आणि प्रतीक आम्ही असेच बसलेले काय घ्यायचं करून. तर मग असाच विचार केला की नेक्स्ट इयर आमचे बरेच ट्रिप्स प्लॅन आहेत की जायचं आहे असं. तर मग त्याकरता त्या रिलेटेडच काहीतरी घेऊ असं म्हणून मग मी काय घेतलं बघायचं तुम्हाला. गोप्रो. तर ॲक्च्युली ही व्हिडिओ असणार गोप्रो अनबॉक्सिंग. ॲक्च्युली हा अनबॉक्स केला आहे मी कारण की मी जिथून घेतला मला खाली श्युअरिटी घ्यायची होती की त्याच्यामध्ये गोप्रो आहे की नाही, कारण की त्यांनी खूप जास्त डिले केला. मी ऑर्डर प्लेस केला होता मला वाटते वेनसडेला आणि मला हे मिळालं आहे 2 वीक्स नंतर. सो मी थोडासा अनश्युअर होतो की नक्की जेन्युइन आहे की नाही, त्याकरता मी ते चेक केला होता ओपन करून. पण आता हे तुमच्यासमोर एकदा करून बघूया आपण. सो दिस इज द बॉक्स. हा त्यांचा गोप्रोचा बॉक्स येतो प्रॉपर आणि ते दिलं आहे. गोप्रोमध्ये काय काय मोड्स आहेत सर्व नंतर तुम्ही पॉज करून वाचून घ्या, मी तुम्हाला दाखवेन. आणि हे पण आहे कचरा. आता हे आहे गोप्रोचा जो बॉक्स केस. मी ॲक्च्युली गोप्रो नाही घेतलाय, गोप्रो पूर्ण बंडल घेतलाय. त्यामध्ये बरेच काय काय तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. तर हा आहे पूर्ण गोप्रोचा केस. थोडा सांभाळावा लागेल नंतर पडणार. मला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा बॅटरी, माउंटिंग गिअर, हँडल त्यांचं, नंतर हेल्मेट माउंट, असं बरंच काय काय मिळालं ह्याच्यामध्ये. तर हे तर इम्पॉर्टंट आहे, पण मला असं वाटलं होतं की हे एक्सटेन्शनवालं असणार, पण हे नाही आहे. आणि हे स्पंच आहे तर हे मे बी वॉटरप्रूफ पण नसणार, पाणी ऑब्झर्व करणार असं मला वाटतं. सो आम्ही परत दुसरा घेऊया कारण की स्कुबा डायव्हिंग वगैरेसाठी गेले तर हा यूजला नाही. त्यानंतर इथे आहे आपला गोप्रो हिरो 13. सो हे साईडला ठेवूया. ह्याच्या एवढं काय, ह्याच्यात बॅटरी गरजेची आहे आणि एक मेमरी कार्ड होता तो मी ऑलरेडी ठेवला आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवतो की मेमरी कार्ड आणि बॅटरी ठेवायची टाकायची कुठे आहे. छोटी क्लिप आहे, त्याला स्ट्रेच करायची अशी, ओपन करायचा आणि हे बघू शकतात. हा जो फ्लिप आहे तो पुल करायचा आहे बॅटरी काढण्यासाठी आणि त्याच्या बाजूलाच छोटा स्लॉट आहे, त्याच्यामध्ये मेमरी कार्ड आपण टाकला जातो. त्याच्यामध्ये बॅटरी काढायची असेल तर हा वाला स्लॉट फक्त असा पुल करायचा, होते बॅटरी डिसेंगेज ह्याच्यामधून. आणि मोस्टली चार्जिंग करण्यासाठी बॅटरी ह्याच्यात ठेवावं लागते आतमध्ये. एक्सटर्नल चार्जर नाही आहे आमच्याकडे. बघू, मोस्ट प्रॉब्ली घेऊया जर वाटला तर. आणि हा होतो लॉक आणि हा आहे चार्जिंग पोर्ट इकडे. ते झाल्यानंतर आपल्याला खाली ह्याला असा स्ट्रेच करून लॉक करायचा. गोप्रो झाला रेडी. आपण ऑन करून बघूया कसा वाटतो. हा इथे एक स्विच आहे त्याचा आणि वरती एक स्विच आहे. तर गोप्रो झालाय सुरू. तुम्ही बघू शकता त्याच्यात मी दिसणार आता तुम्हाला, हे बघा. तर ह्याच्यामध्ये एक चांगला सेन्सर काय आहे की मी समजा आता या साईडला पॉईंट केलाय तर बॅक साईड रेकॉर्ड होणार. ॲज सून ॲज मी फ्लिप करणार याला या साईडला तर सेन्सर माझा फेस डिटेक्ट करून फ्रंट कॅमेराने मला डिटेक्ट करणार. आणि इथे स्क्रीन आहे जिथे दिसतोय, मी स्वतः दिसतोय मी काय शूट करतोय काय नाही ते. तर हे चांगलं आहे. ह्याच्यामध्ये बरेच वेगळे टाईपचे मोड्स आहेत. मला वाटते मी एक एक करून हे क्लिक केला तर मोड चेंज होत राहणार. आता फोटो चालू झाला, मी ह्याच्यात फोटो क्लिक करू शकतो. मग हे टाइम लॅप्स सुरू झाला आणि हे व्हिडिओ मोड. आणि व्हिडिओ मोडमध्ये पण वाईड अँगल, वाईड अँगल, स्टँडर्ड असे 2-3 मोड आहेत. मी एवढा पाहिला नाही पण ते काय. आणि ह्याच्यामध्ये हे पण आहे गोप्रो टर्न ऑन, गोप्रो टर्न ऑफ, व्हॉइस कंट्रोल आहे. पण मी अजून सेट नाही केलंय, ते सुद्धा करू शकतो. तर गोप्रो आहे, चांगला आहे तसा, मला तर आवडलाय. आणि मला वाटतं इझी पण आहे ह्याच्यावरती माउंट करायला. ह्याचा जो क्लिप दिलाय हाच आपण यूज करू शकतो. खाली ह्याला आपल्याला आहे ना, ह्याला आहे ना ओपन करायचं हाय कुठून तरी, मला एक सेकंड. हा असा स्ट्रेच होतो वरती आणि मग ह्याला आहे ना या पट्ट्यामध्ये असा लॉक करायचा आणि मग त्यामध्ये आपला गोप्रो होतो लॉक असतं.
असा लॉक होतो असा, आणि मग आपण यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये की आहे त्याची टाईट करायची, पण ठीक आहे नंतर करतो ते, मला त्या वेळेला नाही आहे. पण हा मी मोस्टली आता यूज करणार आहे गोप्रो. आम्ही चाललो आहे इंडियाला, तर इंडिया ट्रिपसाठी मोस्टली मी यूज करणार आहे हा. आणि तिथे भावाचे लग्नसुद्धा आहे, तर त्याचं पण रेकॉर्डिंग ह्याच्यामधून करूया आपण. आणि नेक्स्ट इयर आहे स्पेन, पोर्चुगल आणि इटली, जर्मनी, हे 4 कंट्री प्लॅन केलेत हा. आता बघूया यातले किती होतात सक्सेस, पण आम्ही प्लॅन केलेत. आम्हाला मोस्टली ते सर्व कंट्री कव्हर करायचे आहेत नेक्स्ट इयर, तर बघूया. लास्ट टाइम मी जेव्हा US ला गेलो तेव्हा होता नाही, तर मग मोबाईलमध्ये शूट करायला लागला. पण ठीक आहे, आता आपण गोप्रोचा यूज करूया. तर ही तीच व्हिडिओ होती, बस तुम्हाला एक सांगण्यासाठी की आता आपण थोडासा शूटिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी काहीतरी नवीन एक गॅजेट घेतलं आहे, तेच तुम्हाला दाखवायचं होता. आणि तुम्हाला परचेस करायचं असेल किंवा ह्याचे रिव्ह्यू पाहिजे असेल तर बघू, मी 1 महिना यूज करून त्यानंतर तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू देणार की कसं आहे कसं नाही ते. ठीक आहे, तर धन्यवाद ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असणार तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जे काय असतं ते करा. आता आपल्याला तेवढा काय कळत नाही की काय केल्याने काय होणार, पण एवढा माहिती आहे की भाई थोडा जास्त झाल्याने थोडे पैसे येणार, ज्याच्याने आपले गोप्रोचे पैसे निघणार. तर बघा, प्रयत्न करा, तुमच्या प्रयत्नी जेवढा होणार तेवढा होणार, बाकी देवाची मर्जी. चला भेटूया, धन्यवाद, बाय बाय.